पप्पा पप्पा बापरे, अंग खूपच गरम आहे. मम्मा सागर, ए सागर उठ. सागर, सागर बाबा उठा, सकाळ झाली. ओ सागर बाबा उठा. अरे जीवा, काय रे एवढा उशीर केलास तू? अरे जीवा, हे असं काय केस वाढवलेस तू? आणि हे मुक्ताचे कपडे काय घातलेस? अरे सागर, वर्षानुवर्ष जीवा तुला असंच उठवत होता ना? असंच नाही, एक फरक होता. त्याचा आवाज नाही इतका गोड नव्हता. चल सागर उठ आता. नाही, घरी नाही जायचं. अरे आता तू मला जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहेस ना, तर मला असंच दिवसभर लोळत राहायचं. सागर, सुट्टी संपलीये आणि हनीमून सुद्धा. मुक्ता, सगळ्या चांगल्या गोष्टी इतक्या लवकर का संपतात ग? त्या चांगल्या राहाव्या ना म्हणून. काय झालंय सागर? घरचे सगळे वाट बघत असतील, आपल्याला जायला हवं आता. मला नाही जायचंय घरी, मला इथेच राहायचंय तुझ्याजवळ. मला पण आता त्या घराची जबाबदारी तुझ्यावरती आहे ना. हा, यारच फ्रेश हो. लवकर. बाय. तुझ्यासाठी ब्रेकफास्ट आणू? नाही, मी आलोच. बरं, आज मला यायला थोडा उशीर होईल. का? आमच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरशी मीटिंग आहे, त्यामुळे. खूप उशीर होणार आहे का? कदाचित. आता मला काहीच माहिती नाहीये. बघ ना, जमलं तर जरा लवकर यायचं ट्राय कर. या, शुअर. बाहेर जायचंय का तुला? नाही, मी गाडी पाठवून देतो ना, त्यात काय. नो प्रॉब्लेम. एकटीला खूप कंटाळा आलाय मला. सुशांत, काय झालंय? काय नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? कसला प्रॉब्लेम? काय नाही.
विनी, विनी विनी प्लीज रागावू नकोस. अगं मला जायला उशीर होतोय म्हणून. बस सुशांत, मी मूर्ख नाहीये. तुला माझ्यात इंटरेस्ट नाहीये का? तसं असेल तर स्पष्ट सांगून टाक ना. नाही तसं काही नाहीये. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. आपण एक काम करूया. मी शक्य तितक्या लवकर येतो घरी आज संध्याकाळी. मग आपण बोलूया, चालेल? नाही. मला आत्ता या क्षणी या सगळ्या गोष्टींचा सोक्ष लावायचा आहे. लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी मनातल्या मनात कुढत राहिले. पण बस आता नाही. काय प्रॉब्लेम काय? बोल ना, काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी म्हटलं ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो, मग तू मला टाळतोयस का? तुझ्यात आणि माझ्यात नवरा बायकोचं असं काही नातं आहे? बायको म्हणून तू माझा स्वीकार केलायस का सुशांत? लग्न झाल्यापासून तू एकदा तरी मला जवळ घेतलंयस? मी तुझ्या जवळ यायचा प्रयत्न केला तर तू मला दूर करतोस. काय काय प्रकार काय आहे सुशांत? सांग ना. तुला मी आवडत नाही का? का तुझं दुसऱ्या कोणत्या मुलीवर प्रेम आहे? सांग. का घरच्यांच्या जबरदस्तीमुळे तू माझ्याशी लग्न केलंयस? बोल ना सुशांत. हे बघ, आता खूप झालं. मी आता नाही सहन करू शकत. लवकरात लवकर तू तुझं उत्तर मला सांग. वहिनी या ना. नाही, डॉक्टर येऊन गेलेले पाहिले. कशी आहे तब्येत आता भाऊजींची? डॉक्टर म्हणतात ठीक आहे म्हणून. ब्लड प्रेशर लो आहे अजून. औषध दिलंय त्यांनी. म्हणजे आता काळजीचं कारण नाही? नाही. कसं वहिनी, हे तुम्हाला नॉर्मल दिसतंय? अहो, हसणं तर सोडा. कुणाशी नीटचं बोलत नाहीयेत, कोणात मिसळत नाहीयेत. दिवसभर या खोलीत बसलेले असतात पुतळ्यासारखे. भाऊजी, तुम्हाला डॉक्टरांनी हिंडायला फिरायला सांगितलं ना? मग आता जरा खाली हॉलमध्ये येत जा, लॉनवर फिरायला जात जा. म्हणजे सगळे भेटतील सुद्धा, हो की नाही? नाहीतर ऑफिसमध्ये कामाला जा. किंवा एखादं नवीन काम शोधून काढाल का, जिथे तुमचं मन रमेल? वहिनी, अगदी माझ्या मनातलं बोललात. म्हणजे माझ्यासाठी नाही म्हणते, पण यांच्यासाठी मला वाटतंय की एखादा छोटासा का होईना पण स्वतंत्र व्यवसाय असा सुरू करायला हवा यांनी. खरंच ग, खरंच चांगली कल्पना आहे नाही? नुसत्या कल्पनेने काय होतंय? आता कुठलाही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं की पैसा हवाच ना. आणि आमची परिस्थिती तर तुम्हाला माहिती आहे. अगं, असं कशाला म्हणतेस? आणि मेघना, खरंच जर चांगली कल्पना असेल ना तर मी स्वतः यांच्याशी बोलते. हे देतील पैसे. खरंच वहिनी? खरंच. आणि भाऊजी, तुम्ही आता जरा मनावर घ्या. लवकर बरे व्हा आणि सगळ्यांमध्ये पहिल्यासारखे मिसळायला लागा. मेघना, काळजी नको करूस. मी बोलते यांच्याशी.
पिणार आहेस ना? हो. का पोट भरलंय? छोटी. मुक्ता, सागर पण आलाय ना तुझ्या बरोबर? हो आला, पण मला सोडून तो लगेच गेला. अगो बाई, कुठे? ऑफिस मध्ये 2 दिवस गेला नव्हता ना. अगो बाई, हो. अगं बाई, चेहरा कसा खुललाय बघा. बाहेर पण मानवलं हो मुलीला. बघू बघू. अगो बाई, हो. तरी काकू घरी कोणीही नव्हतं तरीही. असं काय करतेस? अगं घरी कोणी नव्हतं म्हणून तर फावलं ना दोघांचं. काय तुम्ही पण चेष्टा करताय? चेष्टा आपली अशीच ग. खरं म्हणजे दृष्टच काढून टाकणार आहे मी तुझी. काढा काढा, दृष्टच काढा. तसं असेल ना तर मग हिची पण काढ. अगो बाई ज्योती. सागर, तू म्हणतोयस राजीनामा देऊ नकोस, इथे अमृत डेअरीमध्ये राहा. बट आय डोंट थिंक सो इट्स पॉसिबल. इनफ इज इनफ. मी काहीतरी वेगळं काम बघतो. कम ऑन आनंद, जस्ट कूल डाऊन. उगाच काहीतरी तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. अरे अमृत डेअरीला तुझी गरज आहे, मला तुझी गरज आहे. अरे या कंपनीत तूच आहेस असा त्याच्याशी मी विश्वासाने बोलू शकतो. अरे पण मी इथे राहणार आणि पुन्हा तेच ना, राकेश भेटणार, उगाचच काय ना काहीतरी कारणं काढून भांडणं करणार. त्या दिवशी पण बघ ना, उगाचच काही ना काहीतरी कारण काढून वाद. नाईलाजाने मला पण तोंड उडावं लागलं. नॉट हेल्दी. ठीक आहे, ॲज यू विश. आनंद, पण माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे. म्हणजे आनंद बघ, ज्योती आणि मुक्ता एक प्रोजेक्ट सुरू करतायत, मिठायांचा कारखाना. आणि त्यांना एक अनुभवी माणूस हवा आहे त्यांच्याबरोबर. तर तुला त्यांच्याबरोबर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करायला आवडेल का? डेफिनेटली, वाय नॉट. म्हणजे त्यानिमित्ताने मी तुझ्या आणि अमृत डेअरीच्या टचमध्ये सुद्धा राहीन. चालेल. आय थॉट सो. थँक्स अ लॉट. थँक्यू. एक मिनिट ना. हॅलो. हां, मी गोवर्धन काका बोलतोय. काय म्हणता, ऑफिसमधलं काम कसं चाललंय सागर? ठीक आहे. आजीची उणीव भासते, पण ठीक आहे, मी मॅनेज करतोय. सगळं काही सावरण्याचा प्रयत्न करतोय. अरे तुला एक गोष्ट कळली असेल, मी मासाहेबांकडे माझा राजीनामा दिला होता. आणि आजीने तो स्वीकारला नव्हता. काका प्लीज, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. काका, आम्हाला तुमची गरज आहे. अमृत डेअरीला तुमची गरज आहे. आता तर आजी नाही आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आम्हाला एकटं सोडून नाही जाऊ शकत काका. काका प्लीज परत या. नाही, मी तुला हे सांगायला फोन केला होता की मी परत येतोय कामावर. खरंच? थँक्स लॉट काका. काका प्लीज तुम्ही लवकरात लवकर परत या. मी वाट बघतोय तुमची. येतो. बाय. बाय. आनंद, गुड न्यूज आहे. गोवर्धन काका परत येत आहेत.
हळू हं? सांभाळ. चालता येतंय का? ओके या. दुखतोय का ग पाय? नाही फार नाही. अशी कशी स्लिप झालीस पण? भराभरा उतरत होतीस पायऱ्या? विनी, बरं वाटतंय ना तुला? अरे डॉक्टर आले लगेच म्हणून बरं झालं. काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, सूज नाहीये म्हणजे फ्रॅक्चर नाहीये, पण पाय मुरगळलाय ना, मुकामार बसलाय. तरी सुद्धा आपण एक्सरे काढून घेऊया, उगीच चान्स नको घ्यायला. हा मंदार, तुला कसं कळलं? अगं तुझा फोन आला, मी लगेच निघालो. रस्त्यात येता येता डॉक्टरांशीही बोललो. डॉक्टर म्हणाले काळजीचं काहीही कारण नाहीये. हा थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल. तू घाबरलेलं नाहीयेस ना? गुड, ब्रेव गर्ल. तर आता 4 दिवस सक्तीची विश्रांती. बंधुराज ऐकलत ना? तिला विश्रांतीची गरज आहे. आता 4 दिवस तिला कसलाही त्रास द्यायचा नाही, कसलाही. मंदार, अरे प्रसंग काय आहे? तू बोलतोयस काय? अगं भाषणाची सुरुवात अशी लाईट मूड मध्येच झाली पाहिजे ना. तर सुशांत, तुझ्या एकुलत्या एका बायकोकडे तुला नीट लक्ष देता येत नाही? ती जिन्यावरून खाली पडलीच कशी? इट्स ऑल युअर फॉल्ट. पण दादा, मी काय करणार? अरे ती आपणहूनच. आपणहून? कोणी आपणहून असं पडतं का? तिचं पायऱ्या उतरताना लक्ष नसणार, आणि लक्ष नसायला तूच कारणीभूत असणार, हो की नाही? हो. नाही म्हणजे काही बोल नकोस, काही बोल नकोस. विनी आपल्या घरात सगळ्यात लहान आहे, नवीन आहे. तिला तुला उचलून खाली आणता येत नव्हतं? मंदार, युजलेस. विनी, यू डोंट वरी. आता जे झालं ते झालं. यापुढे सुशांत तुझ्याकडे नीट लक्ष देतोय की नाही हे मी जातीने पाहणार आहे. यू टेक रेस्ट, ओके? आणि तू इथेच बसणार आहेस? हो. नाही, यू टेक रेस्ट. सुशांत लक्ष देईल त्याच्याकडे. चल तू माझ्या बरोबर. म्हणजे पायऱ्यांवरून तुला उचलू नाही, म्हणजे नीट पायऱ्या उतरतेस की नाही ते मला कळेल. टेक रेस्ट, ओके? लक्ष दे.